स्वतंत्र उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जातं, जे प्रशिक्षण मोफत, राहणे, जेवण, चहा, नाश्ता इत्यादी सर्व सुविधा मोफत आहेत. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे काही प्रशिक्षण होतं ते दर्जेदार होतं. शेवटच्या दिवशी प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्यानंतर 2 वर्ष संबंधित ट्रेनिजचा त्या ठिकाणी फॉलोअप घेतला जातो. हे सर्व काही विनामूल्य या ठिकाणी आहे. या ट्रेनिंग सेंटरचे संचालक आदरणीय आत्मारामजी दगडे सर या ठिकाणी सर्व नियंत्रण तसेच सर्व कामकाज या ठिकाणी पाहत आहेत. तसेच LDMs आदरणीय बिजंदू झा सर यांचंही या ट्रेनिंग सेंटरला वेळोवेळी मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे. तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ह्या ज्या मोफत कोर्सेसचा लाभ ग्रामीण भागातील 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा. या ठिकाणी आदरणीय शैलेश चौधरी सर यांनी या ट्रेनिंग सेंटरला प्रसिद्धी देण्याचं काम केलं. त्याबद्दल मी आदरणीय सरांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच या बॅचसाठी आदरणीय मुरारी सावंत सर MSRLM बीड यांचंही खूप योगदान, मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. थँक्यू. SBI RCT ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बीड अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षण या ठिकाणी आपण पाहत आहेत. आपण या ठिकाणी बघत आहेत SBI RCT मध्ये विविध प्रकारचे खेळ सुद्धा प्रशिक्षणाच्या सोबत घेतले जात आहेत आणि खूप छान पद्धतीने प्रशिक्षणार्थी सुद्धा खेळामध्ये सहभाग झालेले आपल्याला दिसत आहेत. खूप छान पद्धतीने या ठिकाणी मोफत टेलरिंग प्रशिक्षणासोबत विविध खेळ आपल्याला बघायला मिळत आहेत.
संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणी. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. तीच अमुची प्रार्थना. गोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो बरी देई आम्हाला काजव्याची जागणी. मानसाने मानसाशी मानसा समवागणी. हीच आमची प्रार्थना. चला आपण सुरुवातीला काय घेतलं, अंगावर मापं घेतले. अंगावर मापं घेऊन पेपरवर टाकले. पेपरवरून आपण आसनवर टाकले. आसनवर कसे वाढवायचे ते शिकलो. फोरटक शिकलो. त्यानंतर आपण शिकलो प्रिन्स कट. क्रॉसपट्टीची एक शिकलो, विदाउट क्रॉसपट्टीची प्रिन्स कट. त्यानंतर शिकलो आपण कटोरीचा ब्लाऊज शिकलो. त्यातही आपण डिझाईन केल्या. स्लीव्ज नवीन नवीन प्रकारचे शिवले. ते झाल्याच्या नंतर आपण काय घेतले, परकरचा माप घेतला. परकर पण आपण शिवलेला आहे, तो इथे दिसतोय, लावलेलेच आहे. ब्लाऊजचे डिझाईन जसे आले तसे आम्ही शिवलेले आहेत. स्लीवचे प्रकार शिवले. त्यानंतर पंजाबी ड्रेस कटिंग केला. आधी त्याच्या अंगावर माप वेगळे वेगळे घेतले. आस्तरवर टाकले. मग ते मेन मटेरियल टाकायचे ते टाकले. पंजाबी ड्रेस शिवून झालं. आता चालू आहे ती पटियाला पॅन्ट. पटियाला पॅन्ट मध्ये पण दोन प्रकार आहेत, एक सेमी पटियाला आणि एक फुल पटियाला. सेमी पटियाला आपलं झालेला आहे. आता फुल पटियाला आपण कसं शिवायचंय ते आता आज आपण शिकत आहोत. तर पटियाला मेफा जो असतो त्याला एक प्लेटा मारायचे आहे. मेफाचं मध्य आणि पॅन्टचा मध्ये घेऊन तिथं कपडा कव्हर करायचा आहे. चला करा सुरू. नमस्कार, माझे नाव महानंदा राजू जावळे. मी हिरकणी स्वयंसहायता महिला हिरकणी स्वयंसहायता गटातर्फे आले आहे. म्हणजे RCT हे माहीत नव्हतं आम्हाला काय. मी शेतात काम करते, 6 महिने शेतात काम करते आणि 6 महिने ऊसतोड. 12 वर्ष मी ऊसतोड केली.
आणि ही आणखीन बाहेर कधी निघलेलेच नाहीत. 6 महिने शेती करायची, 6 महिने ऊसतोड काम करायचं, कधी वेळही कुठं बाहेर निघायचा आला नाही. आमच्या CRPनी ही माहिती दिली. म्हणू का नको म्हणल्या, 5 मुलं आहेत मला, येतान का नाही? या 5 मुलांना ऍडजस्ट करून मी इथं आले. माझे हस्बंड म्हणले जा तू कर, काहीतरी कर, की माझी मनात इच्छा होती की मी ऊस तोडते, माझ्या मुलांना असा टाइम येऊ नये, माझं शिक्षण नाही, त्यामुळे मी ह्या RCTतून माझं काहीतरी उद्योग करेन आणि माझ्या मुलांना शाळा शिकवीन भरपूर, अशी माझी इच्छा. इथं आले तर मला मशीन कशी चालवायची माहित नव्हतं. मशीनवर कधी म्हणजे बसायचा टाइमच आला नाही. मॅडमनी ते सगळं सांगितलं. बॉबिन म्हणजे काय, बॉबिन डब्बी काय, हे सुद्धा माहित नव्हतं. सुरुवातीला आलो, ऍडमिशन ही केले, सांगितलं सरांनी आम्हाला आवरण टोपी वाटप केली, किट ही वाटप केली. ही म्हणजे नुसती वाटपच नाही, ती मोफत दिली, मोफत वाटप केली. आणि आम्हाला कामाला मॅडमने अंगावर माप कशी घ्यायचे हे शिकवलं. नंतर पेपर कटिंग करायची कशी शिकवली हे शिकवलं. नंतर आस्तरवर शिकवली कटिंग, ब्लाऊज वर पिसावर शिकवली आणि परफेक्ट ब्लाऊज आले. असे मला वाटत होतं की 1 महिन्यात ट्रेनिंग येईल, कसं येईल. असे गावातून बाहेर जर पडलं तर 4-2 तरी महिला भेटतात, कारण की आमचं गावच छोट आहे, घाटजवळा एकदम खेड आहे, एवढे काय फार घर सुद्धा नाहीत. बाहेर निघलं, ऊसतोडी सोडून निघल्या बाय बीडला, त्यांना काय येणार आहे 1 महिन्यात. 1 महिना तर नुसतं मशीन चालवायला शिकायला लागतंय, कटिंग करायचं, ह्यांना काय येणार आहे. निघल्या बीडला असं टोमणे देतात, काय येईन बाई ह्यांना. तरीही आम्ही त्यांना मागं टाकून इथपर्यंत आलोत. आणि ह्या RCTतून आम्ही आज ब्लाऊज शिवून त्यांना दाखवतो की आम्ही असे ब्लाऊज शिवले. जवळजवळ मी 9 ब्लाऊज शिवलेत आजपर्यंत. म्हणजे आल्यापासून 9-10 ब्लाऊज शिवले, 2 टॉप शिवले आणि पॅन्ट शिवायचं चालू आहे. असं मलाही वाटत नव्हतं. मॅडमला म्हणायचे, मॅडम माझ्याकडून सारखं सतत दोराच तुटतोय, मला येईन का, मशीन चालवायलाच येत नाही. मॅडम म्हणायचे तुझा विश्वास आहे ना. मॅडमला म्हणायचे माझा विश्वास आहे म्हणूनच मी इथपर्यंत आले. मॅडमनी कसं चालवायची मशीन ते मला एक दिवस परफेक्ट केला आणि मी आज माझे स्वतःचे ब्लाऊज, भारी भारी डिझाईनचे ब्लाऊज शिवून दाखवले आणि ड्रेसही शिवले, पटियाला पॅन्टही शिवली. असं मला वाटत पण नव्हतं की मी हे करीन, हे शक्य आहे मला येईन म्हणून, पण मी ते शक्य करून दाखवलं. ह्याला माळे मॅडमचे खूप आभारी आहेत. माळे मॅडमनी हे शक्य करून दाखवलं. 1 महिन्यात आम्हाला ट्रेन केलं. असं कुणालाही गॅरंटी वाटत नव्हती की 1 महिन्यात तुम्ही कसं शिकता. आणि बोचकुरे सरांनी आम्हाला म्हणजे अशी हिंमत दिली की तुम्ही हिंमत हारू नका, महिला खेड्यातले असलात तरी हिंमत हारू नका, कुणी काय बी म्हणू द्या, तुम्ही इथपर्यंत आलात, तुम्ही या, सुट्टी घेऊ नका. सुट्टी घेतली तर तुमचे क्लास बुडतील, तुमचंच हे शिवायचं कसं ते बुडल, त्यामुळे तुम्ही ते या. आम्ही महिनाभर आलोत आणि 1 महिन्यात आम्ही एवढं काही शिकलोत की आमचा विश्वास सुद्धा नव्हता की आम्ही एवढं शिकतो म्हणून. आज पूर्ण परफेक्ट टेलर सारखे झालो की आज बाहेर 250 रुपये शिलाई एका ब्लाऊजला जात होती, तर परिस्थितीतून प्रत्येक साडीवरचं ब्लाऊज ही शिवणं होत नव्हतं. खरं सांगायचं म्हणजे नव्हतं शिवणं होत. 250 रुपये शिलाई, दिवसभर काम करावं लागतंय, नको शिवायला, नको जाऊ दे घालीन ह्या साडीवरचं त्या साडी. पण आता मी बाहेरचे ब्लाऊज जरी नवीन नाही आले तरी माझे पैसे घरातले तरी वाचवू शकते, की माझे जे मला ब्लाऊज शिवायचंय ते मी मला जसं पाहिजे तसं शिवू शकते. हे मला RCTनं दिलं, मोफत दिलं आणि त्याचा लाभ मी घेतला. एवढा लाभ भेटला ना मला, मी आजपर्यंत कुठलाही शासकीय लाभ मला भेटलेला नाही, मी घेतला नाही. पण या RCTतून माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहायची मला हिंमत दिली आणि मला ज्ञान प्राप्त केलं. आणि माझं काम, मी आता इथून पुढं काहीतरी उद्योग करेन. मी यावर्षी कारखान्याला गेले नाही, माझं 10वीच्या मुलीचं वर्ष आहे. म्हटलं 10वी इथं घरी राहिलं तर इथं पाऊस नाही, कसं करायचं. तर या RCTतून मला टेलरिंग बॅच कळाली, मी इथपर्यंत आले आणि टेलरिंग बॅच पूर्ण केली आणि ब्लाऊज वगैरे सगळं करू. नमस्कार, माझे नाव शुभांगी अशोक सरपते, राहणार मादळमुळी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मला ही शिकण्याची खूप इच्छा होती, मी खूप उत्साह होते, पण मीची वाट बघून होती की उमेश टेलरिंग बॅच कधी सुरू होती म्हणून. त्यानंतर मग बोचकर सरांचा आम्हाला कॉल आला, त्यानंतर माहिती सांगितली की उमेश टेलरिंगची बॅच सुरू होणार आहे. तर मग त्यानंतर मी इथं आले, फॉर्म भरला. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी इथं आले. त्यानंतर मग इतक्या साऱ्या मुली बघून मला खूप म्हणजे भीती वाटत होती की माझं कसं होईल. आणि मी कधीच घराच्या बाहेर पडलेले नव्हते आणि मी धाडस केले की बाबा आपल्याला काहीतरी करायचंय, मग त्यासाठी बाहेर पडावीच लागेल आपल्याला. त्यासाठी मी
इथे आले आणि त्यानंतर मला इतक्या साऱ्या मुली बघून मला वाटलं तर माझं कसं होईल. त्यानंतर मॅडम बघितल्या, मॅडम बघितल्यानंतर मला वाटलं त्या खूप स्ट्रिक्ट असतात, पण तसं नाही झालं. त्यांनी एकदम आईसारखं समजून सांगितलं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं की अंगावरती माप कशी घ्यायचे. त्यानंतर माप घेतल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला पेपर कटिंग करायची शिकवली. त्यानंतर आम्हाला त्यांनी बरेच असे 5-6 प्रकारचे ब्लाऊज शिकवले शिवायचे. त्यानंतर त्यांनी आम्हाला ड्रेस कटिंग करायचा शिकवला, कसं जॉईंट करायचं ते सांगतात व्यवस्थित. परत विचारलं तरी पण त्या सांगतात. त्यानंतर आमच्या जेवणामध्ये खूप हसी मजाक होतो ना. त्यानंतर आम्ही श्लोक घेतो. त्यानंतर मग आम्ही असं वाटतच नाही की असं वाटतं की घरी जावंच नाही, परत इथंच राहावा. त्यानंतर मग मी आज खूप शिकले आणि आज मी हा ड्रेस शिवलेला आहे. मॅडममुळे त्यांनी मला खूप व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यांनी मी हा ड्रेस शिवलेला आज कंप्लीट केला आणि दुसरा कटिंग केलेला आहे. नमस्कार, माझे नाव उषा सतीश हाडोळे, राहणार वांगे, तालुका जिल्हा बीड. मी RCT मध्ये पहिल्यांदाच आले होते, कारण की मला माहिती पण नव्हतं. हे 2 वर्षापासून ही बॅच चालू आहे म्हणून हे माहिती होतं मला, पण गावाकडून येण्या जाण्याची सोय नव्हती म्हणून मी ते करू शकले नाही. तर एक वेळेस आम्ही सगळ्यांनी गावातल्या महिलांनी म्हणलं होतं की गावात जर बॅच येत असली तर बघा, आपण इथं शिकू. पण ही गावात बॅच येत नव्हती ना. वांगीला जाण्याचा प्रॉब्लेम बहुत आहे, म्हणजे जास्त आहे, कारण की वाहनं नसते तर काही नसते तर म्हणून येण्या जाण्याची सोय नसते, म्हणून त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही तर इथून पाठीमागे. पण यंदा मी मुलासाठी बीडमध्ये राहायला आलेली, त्याच्यामुळे ही बॅच चालू झाली. मला आरशीची ताईने सांगितलं, त्या म्हणल्या की बॅच चालू झाली, तुमचं जर ॲडजस्ट होत असलं तर तुम्ही करू शकतात. पण मी इथं येऊन बी समज शेती येणं जाणं करून शेती करते मी, बीडमध्ये राहायला म्हणून फक्त, पण शेतीसाठी जाणं येणं करते मी. पण परत हे महिनाभर मी आता हे करायचं. मला माझ्या अगोदर पण इच्छा होती की मी ब्लाऊज शिकावं, आणि मला ह्यातलं अगोदर काहीच माहिती नव्हतं. मला मिशन पण म्हणजे पॅन्डल हाणता येत नव्हतं. माझ्या मुलाला येतं पण मला येत नव्हतं. त्याला टिप मारता येत होती पण मला येत नव्हती, म्हणजे मला मशीनचं काहीच माहिती नव्हतं. आणि माझ्या मनात मी म्हणायचे एक तर जाऊ, तर मला येत नाही हे चालवायला आणि मी कशी शिकन. आणि पण तरी मी म्हणलं जाऊन तर बघा, 8 दिवस गेल्यावर परत जर आपल्याला सक्षम वाटलं आपण करू शकतो तर करावं, नाही तर मग परत बंद व्हावा, अशी माझी इच्छा होती. मग CRP ताईला मी बोलवलं. त्यांना म्हणलं मला इथला काहीच माहिती नाहीये, तुम्हाला माझ्यासोबत यायला लागेल. त्या म्हणल्या मी येते, तुम्ही या. मग त्यांना सोबत घेऊन आले. मग त्यांनी मला सांगितलं इथं परत ह्या मॅडम त्या बघितल्यावर मला तर वाटलं मी सक्षम होऊ शकणार नाहीये, कारण की हे मला अगोदर माहितीच नव्हतं. मी कधी फिरलेली नाही, काही नाही, फक्त शेती आणि घर आणि घरचं समज मुलं बाळ बघायचे, एवढंच माझं काम होतं. आणि कारखाना पण मी केलेला आहे, 4 वर्ष केलेला आहे अगोदर. आता सुटलाय समज 5-6 वर्ष झाला असं, तेवढंच मला येत होतं. आणि मग मी म्हणायची मला जर नाहीच आलं तर मी बंद बी राहू शकते, समज हाय इथं बीडमध्ये म्हणून मी जाऊन तर बघते. परत मॅडम ते बघितल्याच्या नंतर मला वाटलं आता समज माळी मॅडम त्यांचं म्हणजे त्या दिसल्यावर नंतर मी म्हणलं आता त्यांचं माझं तर कधी समज जमणार नाही. परत इथं ह्या लेडीज बघितल्याच्या नंतर म्हणलं ह्यांचं वेगळं, मी खेड्यातली आणि मी ह्यांच्यात हे होऊ शकणार नाही ना. आणि ह्यांचं समज बोलणं ते मला समजणार नाही, किंवा मी त्यांना बोललेलं त्यांना पण आवडतंय का नाही असं माझ्याच मनामध्ये मला बेचैनी होती. पण सगळे चांगले झाले. RCT मध्ये मला माळे मॅडम पण चांगल्या भेटल्या, भुजगुरे सरांनी पण सगळं माहिती सगळी व्यवस्थित सांगितली. त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये प्रगती व्हायला लागली. मग मी म्हणलं मी समज ह्याच्यामध्ये करू शकन, हे जरी जेवढं येईन तेवढं. एक दिवस तर पहिल्यांदा मॅडमने पहिल्या दिवशी माप घ्यायचे सांगितले पेपरवर, मला एक दिवस तर कसलंच समजलं नाही. ते मला म्हणलं तुम्हाला कळलं का, म्हणलं मॅडम मला ह्यातलं काहीच कळलं नाही. परत मी म्हणलं आता ह्या बाकीच्या महिलांना एका दिवसामध्ये समजलंय, मला समजलं नाही. म्हणलं मी ह्याच्यामध्ये म्हणजे मला ह्यातलं काहीच येणार नाही असं म्हणजे माझ्या मनामध्ये मी ठरलं. परत 4च्या टायमाला मॅडम म्हणल्या तुला समजलं का, तरी पण मी म्हणलं मॅडम मलाच समजलं नाही. मग परत मॅडमने दुसऱ्या दिवशी नंतर मला आणखीन समज सगळ्यांना सांगितलं, आणि परत मग दुसऱ्या दिवशी मला पेपरवर माप टाकायचे कळले. आणि तिथून परत नंतर मग ते डोक्यात घेऊन माझं मी कसं तरी केलं. हे काय हे पहिलं ब्लाऊज मी शिवलं होतं, ह्याची फिनिशिंग बघा कशी आलेली. मला म्हणजे टिप पण मारता येत नव्हती आणि मशीन पॅन्डल कसं मारावं हे पण मला कळत नव्हतं. हे असं शिवलेलं मी पहिल्यांदा ब्लाऊज. हे झाल्याच्या नंतर हे 2 नंबरला, हे 3 नंबरला शिवलं, हे 4 नंबरला, आणि हा काही ते 5 नंबरला शिवलंय, आणि हे 6 नंबर ब्लाऊज शिवलं मी. हे कटोरी ते प्रिन्स कटोरीचं, आणि नंतर तो टॉप एक शिवला मी ड्रेस पूर्ण. आणि आता तेवढं पूर्ण झाल्याच्या नंतर मी दुसरा टॉप शिवायला चालू केलेला आहे.
ह्या आरसीटीमध्ये येऊन माझी समज मला माहिती पण भेटली आणि मला सगळ्यासोबत कसं बोलायचं कसं वागायचं हे पण कळलं आणि त्यातली त्यात सगळ्यांनी सर्वांनीच एकमेकाची साथ दिली. आम्ही ज्याला कळलं नाही मॅडमला जर विचारलं मॅडम पण समजून सांगायच्या, नंतर बाकीच्या ताईंना पण विचारलं तर त्या पण सगळं एकमेकीला आम्ही समज सगळ्यांना हँडल करीत होतो. तो एकमेकीला सांगायचो, नाही समजलं की हिला विचारायचं तिला विचारायचं, ती म्हणजे एकमेकाला आम्ही सगळ्यांनी सांगितलं. जेवायला त्याला सोबतच बसायचं होतं. पण मॅडम आम्हाला एक श्लोक सांगायच्या. आम्ही प्रत्येक दिवस जेवताना श्लोक म्हणल्याशिवाय आम्ही कधीच जेवण केलं नाही. मॅडमने आम्हाला ते एक शिकवलं आणि माळी मॅडम खरंच आम्हाला त्याच्यात म्हणजे चांगल्याच भेटल्या. त्याच्यामुळे त्या शिकवल्या चांगलं, त्याच्यामुळे आम्ही पण चांगलं शिकलोत म्हणायचं. आणि सुरुवातीला येताना तर मला म्हणजे यायचंच नव्हतं म्हणायचं, मालक तर नकोच म्हणले होते, कारण की आम्ही इथं बीडमध्ये फक्त माझे 2 मुलं आणि मीच आहेत आणि माझे मुलं थोडे मोठाले होते म्हणून मी हे ऍडजस्ट करू शकले. कारण की 10ला यायचं आणि 5ला जायचं, नंतर त्यांची शाळा असायची क्लास असायचे, पण ते मोठाले होते म्हणून मी हे ऍडजस्ट करू शकले. त्यांचं ते येऊन जाऊन करत होते म्हणून मी कसं तरी ऍडजस्ट केलं. मला तर वाटत नव्हतं मी हे ऍडजस्ट करू शकन म्हणून, पण मी केलं. आणि गावाकडे बी पण माझा एक धंदा चालू होता. शेती बघूनच मी शेवायची मशीन आणि गिरण घेतलेली होती. उन्हाळ्यामध्ये आपलं ते धंदा चालू करायची आणि त्याच्यानंतर मला काहीच येत नव्हतं. मग मी म्हणायची हे जर शिकले मी त्या धंद्याच्या ह्याच्यामध्ये जर मला ह्याला नाहीच वेळ भेटला तरी बाहेरचे नाही शिवले तरी माझे मला तर येतेनच ना. बाहेर असे पैसे देण्याच्या ऐवजी मग माझे जर मी ब्लाऊज शिकले तर माझे मला आले तरी 250, 150, 300 रुपये शिलाई जात होती. तेवढे तरी बसले तरी बस झालं. माझा व्यवसाय चालू आहे शेती आणि शेवायची मिशन आणि गिरण. आणि बचत गटामध्ये मी अध्यक्ष आहे. माझा गट श्री नारायणी महिला बचत गट हे आहे आणि त्याच्यातून मी शेवण क्लासमध्ये आरसीटीमध्ये आलेले आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते.